असंविधानिक भाषा वापरली म्हणून तुम्ही मारहाण करणार। मग मारहाणीचे कृत्य संविधानिक आहे का? मित्र हो, नमस्कार। महायुतीच्या सरकारमधील काही आमदार, नेते आणि मंत्रीही प्रचंड वादग्रस्त ठरलेले आहेत। बघा, त्यांच्या वेगवेगळ्या विधानामुळे, त्यांच्या वर्तनामुळे, त्यांच्या कृतीमुळे महायुतीचं सरकार चोहोबाजूनी घेरलं गेलंय। बदनामीचं तर काय हो, हे सरकार किंवा त्याचे नेते ते सगळे आधीच बदनाम होऊन बसलेले आहे। गुंड, मवाली, गुन्हेगार यांना पोसणारं सरकार म्हणून महायुती सरकारवर आरोप होत आहेत आणि त्यासाठी अनेक घटना साक्षीला आहेत। आपण पाहतो आहोत रोज, गेले 4 महिन्यामध्ये तर या गोष्टी प्रचंड पाहायला मिळालेल्या आहेत आणि यातील काही घटनांचे व्हिडिओ तर महाराष्ट्र पाहतो आहे रोज। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये घातलेला धुडगूस असो, मंत्री संजय शिरसाट यांचा तो व्हिडिओ, ते नोटाच्या बॅगा वगैरे, लुंगी बनियन ते असो, किंवा मग आता अजित पवारांच्या पक्षातील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहामधील रमी खेळतानाचा व्हिडिओ असो। आता हे व्हिडिओ, हे एक म्हणणार खरे आहेत, दुसरे म्हणणार खोटे आहेत। खरे खोट्याचा हा भाग बाजूला ठेवा, तसा कुठला दावा आपण तर करीतच नाही, पण यामुळं सरकारची बदनामी झाली हे मात्र निश्चित ना हो। पण या व्हिडिओमुळं विरोधकांनी या मंत्र्यांची अक्षरशः धुलाई करून टाकलेली आहे। रमी मास्टर कृषी मंत्री, शेतकऱ्यांनो विसरा हमी, खेळा रमी, अशा प्रकारचे वेगवेगळे टोले विरोधकांनी तर लगावलेले आहेतच, पण शेतकरी आणि सामान्य माणूस तर पुरता खवळलेला आहे, चिडलेला आहे। आता त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यात उडी घेतलेली आहे। केवळ माणिकराव कोकाटेच नाही, तर हे एकूण 3-4 मंत्री आता त्यांच्या टार्गेटवर आलेले आहेत। माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्री पदावरून दूर करा अशी मागणी करीत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांच्यासमोर पत्त्याची पानं फेकली। त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या या पोरांना बेदम मारहाण केली। त्यात राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांचं नाव आलं, अजितदादा पवार यांच्या पक्षाचे। अर्थात या चव्हाण यांनी नंतर दिलगिरी सुद्धा व्यक्त केली आहे, म्हणजे त्यांनी या प्रकरण जे सगळ्या घटना ती त्यांनी जबाबदारी स्वीकारली म्हणावं लागेल। पण अंजली दमानिया या आता त्यांना म्हणजे सूरज चव्हाण यांना अटक करण्याची मागणी करीत आहे। त्यांच्या आता उद्या पत्रकार परिषद सुद्धा आहे। देवेंद्र फडणवीस आता तरी ही गुंडगिरी थांबवा अशी मागणी त्यांनी केलेली आहे। संजय गायकवाड यांच्यासह संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे आणि योगेश कदम यांना मंत्री पदावरून बडतर्फ करा अशी मागणी करीत या विरोधात लढा उभारणार असल्याची घोषणाच अंजलीताईंनी आता करून टाकलेली आहे। कृषी मंत्री अधिवेशनामध्ये ऑनलाईन पत्ते खेळत असताना लोकांनी या विरोधामध्ये निषेध व्यक्त केला तर त्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करणे ही चुकीची गोष्ट आहे। हे सूरज चव्हाण म्हणतात, या लोकांनी असंविधानिक भाषा वापरली म्हणून त्यांना मारहाण केली। यावर दमानियाताई म्हणतात, असंविधानिक भाषा वापरली म्हणून तुम्ही मारहाण करणार। मग मारहाणीचे कृत्य संविधानिक आहे का? तुम्हाला संविधान या शब्दाचा अर्थ तरी कळतो का? अजित पवार यांनी तातडीने या सूरज चव्हाण यांना पक्षातून काढून टाकायला हवं अशी मागणी त्यांनी केली आहे। लातूरची ही घटना अजित पवार यांना अडचणीत आणणारी ठरलेली आहेच आहे, पण पुन्हा एकदा महायुती सरकारची नाचक्की करणारी सुद्धा ठरली आहे। आणि मग या निमित्तानं आता शिंदे गटातील वादग्रस्त मंत्र्यांची ही पाचावर धारण बसली आहे। अंजली दमानिया आता या सगळ्याच वादग्रस्त नेत्यांच्या विरोधात मोहीम उघडणार आहेत आणि त्यांची मोहीम कशी असते हे महाराष्ट्राला माहीत आहे। त्यामुळे आता महायुतीचं सरकार आणि स्वतः देवेंद्र फडणवीस सुद्धा कोंडीत सापडू लागले आहेत। पाहूया काय काय होतंय। मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहेच। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।